करी पाहुणे रुबरा सोयया करी पाहुणे रुबरा आणि तो ठोमरा संतान लागी आणि तो ठोमरा संतान लागी गाईची देखोनी बदबदा मारी गाईची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे पुढे पाणी वेशीसी नेतसे उदंड पाणी विशेषीने तसे उदंड देऊने जिखांड ब्राह्मणांची देऊने दिखांड ब्राह्मणाशी बाईले जागोता आवडीने पोसी गाईने जगोता आवडीने पोशी माता पितयांशी जवळूने माता पितयांशी जवळूनी गाईची देखोनी बदबदा मारी गाईची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी म्हणे त्याच्या तुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया पुरी भोगावया गाईशी देखोनी बदबदा मारी गाईची देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील देवळीकरांच्या आवृत्तीप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. असं गृहीत गाईशी देखोनी बदबदा मारी गाईला मारतय ठोकतय तिला वेळेवर पाणी पाजित नाही वेळेवर वैरण टाकीत नाही आणि घोड्याची चाकरी मात्र राईट करते बरोबर थोडे उपाशी मरू देत एक दिवस त्याचा खुराक चुकणार नाही एक दिवस असा करते तर घोड्याच्या सेवेमध्ये पाप नाही होत पण पुण्य काही होत फक्त रजोगुण आहे ऐश्वर आहे इतकं आणि गाईच्या सेवेमध्ये पुण्य संपादन होते त्यामध्ये थोडी निष्कामता ठेवली तर निवळ दुधाच्या इच्छेसाठी गायला निगरामी करणं एवढं काही विशेष नाही. लक्षात आलं का भाऊ? एवढं आहे. म्हशीपेक्षा गाय सांभाळावी चांगलं. म्हशीपेक्षा गाय दूध बी देईल ताक बी होईल तुपही होईल गोमूत्र मिळेल शेण मिळेल. म्हशीपेक्षा गाय चांगली सांभाळावी. अवताला होईल देईल खरा उपयोग होईल तिचा कोणाचा गायीचा खूप उपयोग आहे गायीचा. मग त्याच्यातूनही पुन्हा वांझोटी असल्यावर विषय सांभाळण्यात फार प्रेम महत्व आहे. कळलं का? वांझोटी नाही वांझोटीत फार सेवा केल्यावर आणखीन चांगलं कारण काय वांझ गाय पण तिला प्रेम करते असं असेल तर आणखीन विशेष. आणि पहिल्या काळामध्ये खांडामध्ये राहत होत्या किंवा आमच्याकडे होती वाय भले दिवस काय तर लेकरूच नाही मोठी कारोड होती लेकरू नाही का मग पलीकडे म्हणले काय राहणार ही कशाला पाहिजे कवा म्हातारी झाली तरी आणखी लेकरू हे झालं नाही वाचू झालं नाही खाली कटलं असं करायला वाटायचं उलटी यायला आणा म्हणायचे हिच्यासाठी तर आपल्याला उलटी लावायला लागायला का हिच्यासाठीच पेंड वगैरे लागली थोडीच आहे राहू दे की अंडा एखादं वाजव्या आता काय व्हायला घडतंय घरीच होती काय वडील म्हणेली लेकरूच नाही झालं तिला वांजच होती असंही काय आज होत आणि त्या जनावराला सांभाळण्यात पुन्हा आणखी विशेष महत्व पाठवून ते तसं तर आहे की मनी धरून झोपते दारी जी देवी गायचे का पेव करून यायची पिरूळ जायचे ते राजच गुणच वाढते. तुम्ही जर गाईला मग सेवा करायले आणि तिला गाबणी म्हणून किंवा येली म्हणून पेट राहिले दुधासाठी तसं नाही. गाबणी असो की येलेली असो निगराणी करायची आणि तिची सेवा तिच्या म्हणजे काय देवत्व भावनेनं सेवा करायची. कोण्या भावनेनं? देवत्व. तिच्यामध्ये देवत्व आहे. चिखली रुथली गाय हा धड भाकड न पाहे दयाच्या आगळाने होई काला भुला. ही दया झाली. ही काय झाली? दया. पुन्हा उचित अनुचित बी सांगितलं. गाय मोपय म्हणले तिला उगत त्याने चिखलात फसली. नाथांनी भागवत सांगितलं गाय चिखलात फसली. दया आली कोणाची असू द्या तिला बाहेर काढणं प्रयत्नानं तुमचं करतं
तिला तुटली ना, मग तिला बाहेर काढावं आणि पाण्यानं गाव तिकून लागलेलं. त्याला 2 किलो गोड तेल किंवा खोबऱ्यास तेल आणून लावीत बसायची गरज नाही, अनुचित आहे ना. तिला तेल लावण्यात काय मतलब आहे? हा, धुण्यात मतलब आहे. अंगात बेंदान लागलंय, धुवून काढण्यात मतलब आहे, ठीक आहे, पण उचित का अनुचित? म्हणून तर व्याघ्राची पळिता लंघन ते असे अर्पू नये गोदान, गाय गादल्या संपूर्ण तेला अभ्यंजन करू नये. गाय गादली नाम चिकला भरली, ते त्याला तेल लावायची गरज उचित आहे का अनुचित आहे? तेल लावणं अनुचित. काय गरज आहे? 5 किलो खोबऱ्यात तेल लावलंच तरी त्याच्यात काय पुण्य आहे? तिला काय त्याचा आनंद बी नाही, सुख बी नाही त्याच्यामध्ये तेल लावून. हा, तिला गाळातून काढणं आणि धुण्यामध्ये मात्र पुण्य. ती कोणाची असेल, आपल्या तिकडे कसली काढू लागा काढा, चला काढूला, तिला काढून व्यवस्थित धू. तो करामानाने केलेले, अनुभवाने केले महाराज तुकोबाराने. हो, त्या झू मध्ये कोणाचे जनावर पावसाळ्यात घराटायचे, उन्हाळ्यात खायला मिळायचं नाही, आणि पाऊस पडला 1-2 की मग पावसानं झोडपडी की ते घराटायचे. कुठंतरी त्या गाई बसायच्या उठवणी यायची म्हणायचं जनावर, उठवणी म्हणायची. मग ते महाराजांनी कुठली गवत आणून काढवा म्हणून ते कोणाचे असू टाकीत होते महाराज. त्या गाईला काढवा वगैरे पाणी पाहिजेत होते. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ते संसाराचा त्याग केल्यावर त्यांनी निकास परमार्थ केला ना, निकास परमार्थ केला. त्याच्याबद्दल वाढत नाही, नुसतं काही सांगितलंय असं नाही, करून दाखवले ते. हो, हे केलंय सेवा, आणि ते कोणाची आपली तुटली नाही, ते कोणाची असू त्याच्यात गाई नव्हत्यात की कोणा सोडून दिलं व्यवहार महाराजांनी, पण ते करत होते आणि ते तसं करणं गरजेचं आहे. म्हणून गाय सांभाळावं म्हशीपेक्षा चांगलं. म्हशीपेक्षा गाय सांभाळण्यात एक दृष्ट फळे आहे आणि अदृष्ट फळे आहे. दृष्ट फळ म्हणजे कोणतं? सध्या दूध देते ग, वासरू देते, गोर एखादं दिलं तर 20,000चं बरोबर येतो मला. अंगावर व्हायची गाय नाही, गाय आज बी अंगावर नाही हो. लोकांना म्हशी फक्त म्हशीचं इतके दूध जास्त देते, गाईपेक्षा दूध जास्त देते. आणि कलियुगात येणार गाई हो, पहिल्या गाई दूध जास्त देत होती. आता बी गुजरातातल्या गाईची सर एवढा लिहितो. गावरानच आहे आधी, तुम्ही म्हणू नका तेव्हा गावरान नाही, कोणी म्हणते गावरान. फक्त संकरित गाय मात्र मान्य नाही, ती मात्र मान्य नाही. ती नाही, ती आहे का ते इंजेक्शन आपण केली करतोय ते नाही. तुम्ही गुजरात मधली आणा, खिलारी आणा, इकडे कर्नाटक मधली, आपली महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली जरा वेगळीच आहे. इकडं पुन्हा मराठवाड्यात बी भाग आहे, देवणी वेगळीच. इकडं गेले तुम्ही, इकडं विदर्भाकडे खोंडऱ्या गाई गावरानचे, पण खोंडऱ्या. तिकडे गेले पांढऱ्या माळवे आहे, राजस्थान मध्ये माळवे, पण सगळ्या गावरान आहेत. तुम्ही म्हणू नका की फक्त इतकंच, इथं आल्यावर तुम्ही मराठवाड्यात आले की तुम्ही म्हणाले गुजराती. म्हशी लागली नाही का म्हणतो गुजर, म्हणजे गावरानच आहे की हो, पण ते गुजरात प्रांतात तशा म्हशी असतात म्हणून गुजर गावरानच आहे की. आपल्या गायला तिकडं, आता इकडे कर्नाटकात मी जातो कीर्तनला, या पंढरपुराकडं, ते पंढरपुरा खिलाऱ्या इथं बारशे भवतात, मी त्या कोरफळ्याला जातो. मग ते त्या बाई काय सुषमाबाई नाव का भाविक आहे विचारी, मला दूध आणलं त्यांचं गाईचं, गाईचं दूध मला, ते तोंडाखाली नाही किंवा पुन्हा आणखी म्हणून संकरित असलो तर मग पुन्हा तर लय बेचव. संकरित खाऊच नाही हो, उपाय मिळालं बरं. संकरित दूध खाऊ नाही, रोग होते, रोगच होते तुम्हाला बघा खायचा. संकरित दुधाला रोग नाही झाला, मी हात करून करून दे, बेकार दूध येते. त्याच्यात मोबाईल म्हणलं दूध नाही महाराज, गावरान गायचे, गावरान गायचे म्हणजे त्याच्याकडे खिलारी गावरान. ते जर आपल्या इकडे नेले तर ते आपले त्याला गावरान म्हणणार नाही, आपलीला. ते गुजरातात नेली तरी गिर गायला गावरान म्हणणार नाहीत, पण त्यांच्या खिलारीला काय म्हणतील ते ठीक आहे, प्युअर गावरान. आणि दूध बी असं होतं मला चवदार. खिलारी गायचं दूध मला वाढलं होतं बाईनं, पंढरपूर खिलारीचं चवदार दूध होतं. ते खाऊ वाटलं मला, आणखीन द्या म्हणलं, इतकं दूध खिलारी. तिकडची गावरान, आपल्याकडे ही गावरान. ती गुजराती गिर गाय म्हणू नका, ती गावरान असते. फक्त पाळू नका ती कोणती, संकरी. संकरी मात्र गायच नाही, ती डुकराचं पुढे का ती गरम पोटला खावा त्या संकऱ्या गायचा यायला, म्हणून तो चव नाव जाऊ त्याला. लोक कलम कलम नाचायला येत, काय ती कलम गोड लागते हो.
हा बर्फी करा तिची वेगळी म्हणा. ते वेगळी. ते काय ते खवे पहिल्या काळातले तीव्र होते. हे आताच्या काळातले खवे म्हणजे ते अर्धे संकरित जनावरांचे खवे येतात म्हणून त्याच्याची चव राहिली नाही. हे कळणार लोकायला. कलम म्हणून नाचायले लोक. त्याच्याची कलम घरी करा तुम्ही, ती वेगळं आहे. म्हणून गावरान गाय म्हणायलो. मग तुमच्या या महाराष्ट्रातली असल, कर्नाटकातली असल किल्लारी, नाही इकडं ती गिर गाय असल, इकडं माळवी असल, ह्या सगळ्या गायी गावरानच आहेत बरं. आणि अशी गावरान गाईला पुण्य लागते. फक्त देशात फरक असतो इतकाच. पण ते सर कोणतीही गाय गावरान असेल त्याच्यावर 33 कोटी देवता आहेतच ना. अशी गाय पवित्र आहे. अशी गाय तुम्ही सांभाळली पाहिजे. आणि तिला सांभाळीत नाही आणि घोड्याची चाकरी करते. मग त्याला विषयी म्हणाव का जिज्ञासू म्हणाव का मुक्त म्हणाव का पामर म्हणाव? काय म्हणाव मानिका? पामर नाही, पामर म्हणाव नाही. हायच घोड्याची चाकरी गोड लागेल. गायची ते कोणी बदला मारी. पामर आहे ना ते, पामर आहे. आता काल तुमचा प्रश्न तुम्ही एक काढला ज्ञान म्हणे का रे कोणता? सरस्वती लक्ष्मी. हा हे काय काय माझं दोघी. हा सांगतो ऐक. विष्णू परमात्म्याच्या 3 बायका आहेत. तुम्हाला फक्त लक्ष्मीच माहिती आहे. गंगा त्याची पुन्हा लक्ष्मी त्याची, सरस्वती त्याची. त्या तिघीच 34 वस्त्र निर्माण झाले एकेकाने. देवी भागवत पहा. उपपुराणे. देवी भागवत कोणतं पुराणे? उपपुराण. त्यामध्ये त्या उपपुराणामध्ये आणि ते व्यासकृत आहे. कारण काही सगळे महापुराण आहेत. महापुराण जेवढे 18 तेवढे व्यासकृत तर आहेतच. पण काही उपपुराण फक्त व्यासकृत आहेत, काही इतर ब्राह्मणकृत आहेत. आणि हे देवी भागवत उपपुराण व्यासकृतच आहे, व्यासांनीच केलेले. तर ते तिथं देवीच महत्व सांगितलं. आणि ती देवी कोणती लोकांना कळत नाही म्हणून ते अवघड आहे ना. ती ब्रह्मा विष्णू महेशाला जन्म देणारी असा कसा अर्थ. आणि मग ती अनादीच आहे ना. ती अनादीच आहे बिचारी. ती देवी मानली ना. आणि ते आताही मान्य की शंकराचार्याला मान्य व्यासालाही मान्य नाही. ते मानलं. ती नाही मानल्यावर जगताची संगतीच लागत नाही. ती जर नाही मानली तर जगताची संगती लागत नाही. आणि संशय उत्पन्न होणारा जे जिज्ञासू आहे, लक्षात करा, अति तीव्र नाही, तीव्र जिज्ञासू. तर त्या तीव्र जिज्ञासूला सुद्धा धडधड जगत दिसत असून नाही म्हणण्याची कशी सोय बाबा? त्याची वाट काय लावावी असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही म्हणताय जगत नाही, जगत इतके अजातवादात नाही, हे खरंय. मग अजातवादात नाही, पण एकाएकी अजातवाद पटणारा एवढा आणि साधक श्रेष्ठ कुठे सापडेल तुम्हाला? तितका फक्त तत्त्वमसि. तत्त्वम असे सांगून सांगितलं. मुक्त होणार कानावचनाची भेटी सरिता कीर्ती वस्तू होणे उठी कवणे एक जो असा साधक श्रेष्ठ दर्जाचा सहसा दुर्लभ असतो. पण तुर्लभ नाही तर जास्त असेच असतात. तीव्र जरी असले तरी काय हो जगत नाही कसं म्हणाले वा दिसतंय याची काय सोय लावणार तुम्ही? त्यासाठी सद्गुरूला विवर्तवाद सांगावा. कोणता वादी नाही भाऊ? विवर्तवाद. आणि ते विवर्तवाद स्वीकारायचं म्हणलं, जगताची संगती लावायची म्हणलं की मायेचा स्वीकार केल्याशिवाय भागत. कारण काही एकटं ब्रह्म जगत निर्माण करू शकत नाही असा त्यातला. हे लक्षात घ्या. एकटं जगत बर काय ब्रह्म. कारण काय ब्रह्म एकटं निष्क्रिय आणि एकटी माया सुद्धा निष्क्रिय. कोणत्या क्रियेत उतरत नाही. त्याचं नाव आहे शुद्ध ब्रह्म. कोणताच विकार त्या स्वरूपात नाही असं शुद्ध ब्रह्म आहे. आणि मग ते जगत निर्माण करीलच कसं? कुठं झालं जगत त्याच्या पुढे? नाही. हे अजातवाद आहे. फक्त सत्य काय ब्रह्म. जीव ब्रह्मैव नापरः. जगन मिथ्य ब्रह्म सत्य. जीव ब्रह्मैव नापरः. हो काय? अरे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभी. म्हणजे असे सांगणारे कोट्यावधी ग्रंथ आहेत. जगन मिथ्य ब्रह्म याचा विस्तार करणारे ग्रंथ कोट्यावधी आहेत असं म्हणणं आहे शास्त्रकाराचं. यद उत्तम ग्रंथ कोटिभी. कोट्यावधी ग्रंथ हे सांगणारे आहेत. पण अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि.
मी तुम्हाला ते सिद्धांत जे कोट्यावधी ग्रंथात सिद्धांत सांगितला ते सिद्धांत अर्ध्या श्लोकात सांगतो. शास्त्रकार म्हणले कोणता सिद्धांत आहे? जगन मिथ्य, ब्रह्म सत्य, जीव ब्रह्मैव नापरः. हा अजातवाद एकाएकी पटायला एक नंबरचा अव्वल दर्जाचा साधक अति तीव्र जिज्ञासू लागतो. कसा लागतो तो? अति तीव्र. अति तीव्र जिज्ञासूत फरक आहे. तीव्र जिज्ञासू, अति तीव्र जिज्ञासू, मंद जिज्ञासू, अतिमंद जिज्ञासू. हे जिज्ञासू 4 वर्ग सांगितले शास्त्रकारांना. लक्षात आलं की नाही? मंद बोधवान, अतिबोधवान आहे नाही, फरक आहे की नाही? त्यामुळं अति तीव्र असेल त्याला एकाएकी अजातवाद पटेल, पण तीव्राला मंदाला याला कोणाला पटणार नाही. आणि मग नाही पटत मग जगत दिसतंय याची वाट काय? ही वाट लावण्यासाठी शास्त्रकारांनी मग बरं काय शंकराचार्यांनी, व्यासाधिकांनी, आमचे सगळे शास्त्रकार वेदांत शास्त्राचे प्रवक्ते तर त्यांनी माया स्वीकारली. ती स्वीकारल्याशिवाय जगताची संगती लागत नाही. जगत कसं निर्माण झालं त्याबद्दल ते मग ते सांगितलं की ती ईश्वरापाशी ती कल्पित अनादी एक माया नावाचा पदार्थ आहे असं त्यांनी मानलं. आणि आहे ते नाही मानायची सोय नाही. जशी उदकी झाली बाबुळी ती उदका ते देशी झाकोळी का वायाचे आभाळे आकाश लोके अशी अशी अशा प्रकारची एक माया. किंवा जसं अग्नीत धुपन, अग्नीत धुपन आहे की नाही? हा पाण्यावर बाबर, आकाशात आभाळ कुठून निर्माण होते? कुठून? दर्पण मुळे काहीच नाही असतच ते. कळलं का? त्याप्रमाणे शुद्ध स्वरूपामध्ये त्या विचार केला तर माया नाही, पण त्याच्या एका अंशावर एक पदार्थ अनादी मानलेला आहे. अनादी आहे पण शांत आहे. का शांत आहे? तर ज्ञान झाल्याच्या नंतर ती टिकत नाही. आणि अचिंत्य शक्ती ईश्वराची एक, त्या अचिंत्य शक्तीला म्हणतात देवी. काय म्हणतात? ती मुख्य देवी बरं, ती महाकाली. ती महादेवालाही तुडविती, विष्णूलाही तुडविती, ब्रह्मदेवालाही तुडविती. लक्षात आलं का? ती सगळ्यात मोठी आहे. म्हणजे लक्षात आलं नाही भाऊ? विवर्तवादात सगळ्यात मोठी कोण असेल तर देवी. मग हा तिच्यावर मोठं कोणता देवच नाही. सगळ्यात मोठी कोणी नाही भाऊ? मग पांडुरंग राजा सोडू असं नाही बरं. हा असं म्हणा. आपण त्याला आकाराला आणल्यावर कोण मानव लागल नाही ती आई बाई. हा नावारूपाला कोणी आणलं? ते आई बाईनं आणलं. हो पण त्याचं नाव रूप जर बाजूला केलं, शुद्ध स्वरूप पांडुरंगाचं, त्या देवीचाही तो मालक आहे. देवी देव म्हणती अचर्चात. मी पण चर्चेत येत नाही अर्जुना, पण मला देव म्हणतात कोणी, देवी म्हणतात कोणी. काय म्हणायचं ते म्हणूया, पण मी चर्चेचा विषय नाही असे देव सांगू लागले अर्जुनाला. लक्षात आलं? असा हा परमात्मा शुद्ध स्वरूपानं खूप व्यवस्थित नटलेला आहे. आणि त्या देवीचाही तो मालक. त्याच्या अंतर्मध्ये ती माया आहे. त्या ईश्वराच्या अंतर्मध्ये जर माया मानली, ईश्वर मानला तरी अंतर्मध्ये राहते. अशा प्रकारचा जो ईश्वर पांडुरंग आहे त्या देवीचा मालक एक गृहीत धरा. त्याच्या पुढे कार्यब्रह्म जे आहेत ना त्याला मात्र ती मारल्याशिवाय असं देवी भागवत. आणि ते देवी भागवत व्यासांनी मान्य केले. त्याच्यामध्ये विष्णूच्या पत्न्या 3 सांगितल्या. कोणत्या कोणत्या? सरस्वती बोलला, लक्ष्मी, गंगामाय. आणि तिघी विष्णू परमात्म्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. विष्णू परमात्मा करत होते. एक दिवशी सरस्वतीला गंगेनं प्रेम केलं जेव्हा थोडस, तर ते सरस 34 वाढतो पहिलं ठरलेले. मग ती सरस्वती म्हणली, गंगे तुलाही पुढी पुढी करतीस आणि तू या पुढी पुढी करते भगवंत. असं तसं ती भांडायला लागली. कोणाला? सरस्वतीला. नाही गंगा भांडायली, सरस्वती म्हणाली गंगेला. असं ऐकल्यावर लक्ष्मी माता म्हणली, बाई सरस्वती बाई तसं म्हणू नका. त्या बी तितक्याच देवाला. आणि आपण बी ती म्हणजे तू बी तशीच बोलायली. म्हणजे तुम्ही दोघी
एक आहे आणि मीठ वाईट पार पडले माझा शाप भोगतो त्या पृथ्वी तलावर मृत्यूलोकात जाशील आणि नदी रूपानं वाहशील आणि पापी लोकांचा उद्धार तुला त्या लोकांचं पाप घ्यावं लागलं. सरस्वतीने शाप कोणला गंगेला शाप, गंगामाईला शाप दिला, गंगामाईने शाप दिला तुम्ही नदी होशील आणि तोही मृत्यू लोकात जाऊन सरस्वती नावाने नदी होशील आणि तोही लोकांचं पाप घालन. लक्ष्मी माता म्हणल्या काहून भांडण करायला त्याच्यावर तुम्ही एकोणीकेला शाप देऊन आम्ही केलं. मग ती सरस्वती म्हणली तूच राहिलीस आता, तिकून मी करायली पुढी पुढी, तिकून मी करायली पुढी पुढी आणि तू लक्षात काटोली बर काय कोण हा तोही पद्मा नावाची नदी होती. कोणती नदी? पद्मा, पद्मावती, पद्मा नदी बरं आपल्या भारतात. अशा तिन्हीला एकमेकांना शाप देऊन मोकळ्या झाल्या. विष्णू परमात्मा आले भांडण मिटवायला. काय म्हणजे तुम्ही कामून काढाले करायला देवीने एकुणी केला. आता हे तेगीचं रूपांतर मध्ये होणार. देवानं सांगितलं प्रत्येक जणी काही अंशानं. आता बरोबर आहे म्हणजे हिचा शाप झालाय गंगेला. गंगे तू आता अंश रूपानं मृत्यू लोकात जावंच लागलं तुला. माझ्यापेक्षा राहशील तरी पण अंश रूपानं तुला जावं लागलं. चरणी जन्मली पाय देवाच्या पायातून जन्मली बिचारी. हो मग तू अंश रूपानं जाशील आणि हिमालय पर्वतातून जाऊन तुला भगीरथ राजा प्रसन्न करून आणील. त्यावेळा भगवान चंद्र डोक्यावर धारण करतील आणि तुझा ओघ कमी कमी करून सोडतील आणि मग तू मृत्यू लोकात जाऊन पाप्यांचा उद्धार कर. देवा म्हणजे आता शाप तर झाला मला पण पापेचा उद्धार करायचा कलियुगात लय पापीत लोक आणि ते पापी कोणते पापी कोण्या युगात थोडेफार पापी असतात, निवळ पापी नसतात. कृतयुगात सुद्धा असं म्हणूनच फक्त इतकंच आहे न्यून्य अधिक काय कमी जास्त. आता माणसं सगळे खोटे माणसं आहेत. हो हालसूड माणसं आहेत हे सगळे असं म्हणता येते का? आता काही खरी माणसं नाहीत का? फक्त इतकंच आहे 999 खोटे 1000 एक असेल का नाही बरं कुठे हाय तर चल सत्यवादी आहेत महाराज असं. आता त्या काळात असे होते जास्त खरे होते आणि खोट्याचा बाजार कमी होता पण नव्हता असं होतच नाही. का रजोगुण तमोगुण सत्वगुण हे जगात तिन्ही गुण आहेत आणि जोपर्यंत 3 गुणाशिवाय जगत नाही. पंचमहाभूत त्रिगुण पृथ्वी आप तेज वायू आणि रजोगुण तमोगुण सत्वगुण अष्टधा प्रकृती भिन्न प्रकृती अष्टधा आणि ह्या प्रकृतीशिवाय जगात दुसरा पदार्थ काय. आणि म्हणून रजोगुण तमोगुण सत्वगुण फक्त एखाद्या काळी एखाद्या गुणाचा उत्कर्ष. आता तमोगुणाचा उत्कर्ष झालाय, रजोगुणाचा उत्कर्ष, सत्वगुण लोपलाय. लोपला म्हणजे चकत नष्ट झालाय जगातला असं कसं म्हणता येईल. फक्त थोडा आहे सत्वगुण थोडा आहे आणि हे 2 गुण जास्त वाढलेत, नाचायलेत, उड्या हाणायलेत, उड्या हाणायलेत असं बरं काय साहेब. हे कालांतरानं कमी जास्त होत आहे. त्याचा सृष्टीमध्ये 2 विषय नेहमी होतात, ऱ्हास आणि उत्कर्ष. ऱ्हास म्हणजे कळलं का नष्टता आणि उत्कर्ष म्हणजे वाढ. कधी कधी गांधळ्या कोंडा तर गांधळ्या कोंडा कोणी आणला त्याला कुठून नाही कोणी आणलं होतं बी. आमच्या लहानपणी त्याचं नाव नव्हतं या गवतात होतं का कुठं जर दिसायचं त्याचं नाव पडून गेलं काँग्रेस गवत. काँग्रेस राज्य होतं म्हणून तेव्हापासून आले म्हणजे त्याचं नाव टाकलं काय कोणतं काय ते नाव. आपण पण म्हणजे पंढरपुरे त्याला नाव पंढरपुरे होतं बरं काय गवताला. का म्हणजे पंढरपुरातून आलं म्हणजे आपल्या इकडे नव्हतं तिकडून आलं. या चिलाऱ्या कुठून आल्या की कानेगावकर होत्या आमच्या लहानपणी तिकडून आल्या काही घ्या कानेगाव म्हणा का त्याला नाही काय एवढं खरंय. आता तेवढं ते चोपलंय तरवटात झालाय त्या रोड तरवटा झालाही नाही भाऊ मला जाता येईना त्या रोड आहे. म्हणजे कधी ऱ्हास कधी कावळे जास्त कधी चिमण्या जास्त कधी माणसं जास्त. आता सध्या उत्कर्ष माणसाचा माणसाचा झाला की नाही सांगावं.
पंढरपुराला जा, आळंदीला जा, तमाशाला जा, नेत्याच्या सभेला जा, मोर्चाला जा, कुठे जा, दवाखान्यात जा, कुठे जा. आणि त्याही माणसामध्ये जास्त बाया जाऊ तुम्ही बघा. कुठे जा जास्त कोण येतात? बँकेत जा. काय लग्नाला पोरी का नाहीत का हो? त्या पोरीच्या बापाला वाटायले माझी पोरगी कलेक्टरला जा आहे का? शेतकऱ्याला देऊ नये, शेतात जाऊ नये माझ्या पोरीनं. पुन्हा आणखी शेत बी 4-5 एकर तयार असावं, तिला जायचं तर नाही. अशा कल्पना हे गेले लोक काढले. उत्कर्ष हे उत्कर्ष सर्टीतले हे काय झाले नियम आहे. म्हणून लक्षात ठेवा, गंगेला भगवंतानं सांगितलं गंगे आता तू जा आणि मृत्यू लोकात उभा. तिनं सरस्वतीनं शाप दिला. आता ते वागेश्वरी तुला शाप तिचा झाला म्हणून तू सरस्वती नावाची नदी होशील. तू मृत्यू लोकात जा, एका अंशानं जा माझ्याकडे राहा. पण वाणी तू वागेश्वरी म्हणजे काय? वागीची दिवस. तुला ब्रह्मा विष्णू मानते. ते विष्णू बनणारा वेगळा आहे, गोलोकवासी. आणि तुला मानणारे ब्रह्मादिक विष्णू वेगळे. लक्षात आलं नाही बोललेलं? हे शुद्ध स्वरूपातल्या माणसाला कळतं, इतरांना कळत नाही. काय म्हणले? या कुंडेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावरता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा अच्युत शंकर प्रवर्तिवे देवे सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती निशेष दाट्या. ब्रह्मा अच्युत शंकर, अच्युत नाव विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर तिन्ही वंदित एक म्हणे हिला. ते वंदिणारे कार्य ब्रह्म आहे. आणि हे तिघीचा नाव आहे कारण ब्रह्म. लक्षात आलं का? आता तिघीचा नाव आहे कोणता ब्रह्म? कारण ब्रह्म. आणि हे जे वंदना करणारे कधी जण हे कार्य ब्रह्म. पुन्हा आणखीन घोटाळ्यात पूर्ण का हे लक्षात ठेवीत जा. आणि त्याच्यावर वरीच नरे शुद्ध ब्रह्म. तिथं काहीच विकार, कोणताच विकार नाही. त्याचं नाव शुद्ध. ते कार्यही नाही, कारणही नाही, काही संबंध नाही त्याला कोणत्याच गोष्टी. रंग नाही, रूप नाही. हा, हे ऐकायचं असेल तुम्हाला तर वेदांत शास्त्र. हे तुम्ही संशयात पडणार आणि घोटाळ्यात पडणार. आम्ही बचपणी घोटाळ्यात पडलेलो. काळ बाबा गोलोकवासी कृष्ण परमात्मा, त्याला पुरुषोत्तम मास गेला शरण आणि धन्यता महिना. आणि त्यानं वरदान त्या गोलोकवासी कृष्ण परमात्म्याने त्याला दिले. आणि मग मी विचारलं, जुन्या म्हाताऱ्याला मी लहान होतो, मी विचारलं, मी म्हणलं आता हे धोंड्याचा महिना गेला, त्याला पुरुषोत्तम नाव त्यानं दिलं, ते गोलोकवासी कृष्ण परमात्मा कोणता? आता गोकुळचा कृष्ण माहिती आपल्याला. आणि कोणता कृष्ण काढला? ते 2 महाराजाला सांगायचं नव्हतं, पण थोडं लक्षात येत होतं, पण सांगायचं काही कळत विद्वत्ता नव्हती ना. ते हसले. ते मला बघ ह्याला अजून कळत नाही, त्याच्यानं कळून घ्यावं लागतंय. आपले मुकदमाचं बोलणं तुम्हाला माहिती आहे. केशव मामा काय म्हणजे माहितीये का? बघा महाराज, ह्याला आधी कळत नाही, हे काय करावं लागतंय? कळून घ्यावं लागतंय. मग सांगा ना, हे सांगा येत नाही. मग तिथून पुढे अभ्यास झाल्यावर मग गोलोकवासी कृष्ण परमात्मा कळाला. पंढरनाथ शास्त्रीच्या आणि विद्वानाशिवाय कळतच नाही, त्यांच्या मुखातून कळला. आणि मग मी म्हणलं मुखाला आता सांगतो, तुम्ही तेव्हा मला म्हणलं चिरवीत होते नाही, मग अभ्यास केला का नाही तुला? आम्ही म्हणल्यामुळे तो डोक्यात बसलं का नाही? आम्ही तुला वाकला येत नव्हतो तर त्या डोक्यात बसत नव्हतं. तुम्हाला सांगा येत होतं का? नाही येत म्हणले. आता तू येत ऐकावं लागेल ना. म्हणजे बरोबर आहे ना, मागून ऐकू लागले. ते सगळे सांगणारे पुन्हा पोती हो सांगितले का त्या लोकांनी? ज्ञानबा माय पाटलानं पोती सांगितली मी असले नाव घेऊ नका. राम बोणे नाही, तेव्हा ज्ञानबा मौली नाही. मी असलं का तिथं ते पोती सांगतच नव्हतं. तुम्ही ज्ञानबा मौली चित्त देऊन ऐकत होते. मी नसल्या परीच म्हणायचे, तुम्ही नसल्या मी सांगते. पुन्हा अभ्यासात मन लागलं, घुसलो, कळलं. असं वाकडं लावल्याशिवाय होत नाही. आता तुम्हाला जे बोलायलोय हे डोक्याच्या बाहेर थोडा वाटत जाते, पण ते वेगळं कार्य ब्रह्म, कारण ब्रह्म, निष्कारण कोणतंच कारण नाही अशा प्रकार. असो
सरस्वती मातेलाही विष्णू परमात्म्यानं तसं सांगितलं आणि लक्ष्मीलाही सांगितलं. बरं काय, आता ही लक्ष्मीला जे सांगितलंय का, लक्ष्मी तू माझ्यापाशी एक अंशानं राहा, म्हणजे पूर्ण अंशानं. पण काही लोक आहे कळ, जे लोक आहेत आणि त्यांच्याकडे काही अंशानं तू तिथं जा. ज्यांच्याकडे दया असेल तिकडं, ज्याच्या घरी दया आहे अंतकरणात, त्याच्याकडे तू एका अंशानं जा. आणि अन्य ठिकाणी असं वर्णन लक्ष्मीला पुन्हा सांगितलं की तुझी गाईच्या शेणात राहशील, असा शाप झालाय सरस्वती. तू गाईच्या शेणात ये, म्हणून गाईच्या शेणात लक्ष्मी. काल म्हणलो होतो तुम्हाला, तिला गोठ्यात येऊ देत नाही गाई, नाही गोठ्यात जाऊ लागली, गोठ्यात नाही घेतलं मग शेणात राहिली. कोण? त्या सरस्वतीच्या शापामुळे. लक्षात आलं? आता काल पुन्हा एक केसामध्ये काढलं होतं. महाराज लोक म्हणते कोणते तरी त्यांना सरस्वती आम्हाला पसंत नाही, ते म्हणणारे महाराज मूर्ख आहेत. कोण म्हणते तुम्हाला? ते मूर्ख आहेत. तुम्हाला सरस्वती प्रसन्न असल्यावर वाद करता का तुम्ही? सरस्वती प्रसन्न असेल ना, त्या गायकायला कुठं वादकायला प्रसन्न असतील. फक्त त्यानं उलसत कुठेतरी सलग केलेले आणि कंठ तर देवानं दिलेला आहे. लक्षात राहा का, बोलण्यात पोपट पंचित का शास्त्रात पोपट पंचित? ते शास्त्र बोलतेत का मोकार बोलतेत? आणि मोकार बोलायला काय लागलं? मोकार तर कोणी हिरो हिरो बोलते, हिरो. वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि वेदाचे 6 अंग आहे, दुसरे षडांग म्हणतात. या 6 अंगाचा अभ्यास आणि वेदाचा अभ्यास पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यावरही तिची कृपा असेल त्यावेळेला ते वेदाचं प्रमाण उपस्थित होते. ती जर प्रसन्न झाली तर. नाही जर प्रसन्न झाली, वेद वेदांगाचा अभ्यास केला तर पुस्तकातच राहील आणि तुम्हाला पुस्तकातलं कळल, पुस्तक हातात घेतल्यावर कळल किंवा बोलता येईल. पण मुखपाठ होणार, मुखपाठ व्हायला आणि तोंडात बसून पुन्हा जिथं तिथं स्मृती करून द्यायला कोणाची कृपा पाहिजे? सरस्वती. त्या माऊलीची कृपा जर झाली तर मग, नाही तर होतच नाही महाराज, असं शास्त्र आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा तिला मानलं, व्यासांनी सुद्धा मान नावाच्या गावात त्या हिमालयावर, म्हणजे ज्याचं आपण जातो बद्रीनारायण, बद्रीनारायणच्या पुढं 7 किलोमीटर गेल्यावर मान गाव आहे. त्याच्यावरील मानस सरोवर डोंगर, ते कैलास पर्वत, तिथं तळ येते मानस सरोवर, तिथं कैलास महादेव पार्वती आणि त्याच्या खाली ते मानगाव, ते निस्ता बर्फ आहे आणि तिथं 3 गुंफा आहे. सरस्वती गुंफा, व्यास गुंफा आणि गणेश गुंफा. गणपती लेखक आहे कोणाचा? व्यासांचा. पण त्या टायमाला व्यासांना आणून द्यायला कोण होती? ती साहित्य आणून द्यायला सरस्वती होती. आणि व्यासाने स्थापन केली दक्षिण भारतात. इथं कुठं? बासरला. बासरला व्यास आले होते तपश्चर्या करायला आणि तिथं त्यांनी स्वतः स्थापित केली. ती सरस्वती इतर लोकांनी स्थापित केली, ते व्यासाने स्थापित केली बासरला आणि तिची सेवा केली आणि ती वाक्सिद्धी. म्हणून व्यासासारखा कवी नाही जगात कोणी. व्यास उत्तिष्ठ जगत, व्यास उत्तिष्ठ असे व्यास महर्षी, हे लक्षात ठेवा. आणि त्या व्यासाचं सगळं वाङ्मय आहे आणि कृपा कोणाची आहे? मोठ विद्वत्ता आहे, पण लागल तो आठवण गेल्यावर काय जीव द्यावं. आणि इथं शंकराचार्याच्या वादात आणि मंडन मिश्राच्या वादात तेच झालं. मंडन मिश्राला काय प्रसन्न होती? सरस्वती प्रसन्न होती त्याला. आणि हे तर शंकराचा अवतारच आहे. त्या बापाचे भाऊ, तिच्या बापाचे आता ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याची बेटी नाही. आणि त्यानं प्रसन्न करून त्या आगोई विद्येनं दारूच्या घागरीवर स्थापित केली आणि पडदा टाकला होता. पडदा टाकून शंकराचार्य संघ वाद करू लागला. वादात ऐकायला गेला कोण? मंडन मिश्र. लागल तेव्हा ती मागून बाई बोलू लागली. शंकराचार्याच्या लक्षात आलं की इतका वाक्पटू कसा झाला आहे. जैन धर्माचं मत प्रस्थापित करण्यासाठी आपलं हिंदू धर्माचं, वैदिक धर्माचं मत खुरून टाकायला हा झालं कसं? तर सरस्वती याला प्रसन्न. आणि सरस्वती प्रसन्न आहे त्याचं एक वैशिष्ट्य, पुढे बोलता येते, मागं लक्षात येत नाही. तिथं ते त्याला माहित होतं कोणला? शंकराचार्याला. ते वादात ते पडदा टाकलेला आणि घागरी स्थापना केलेली.
शंकराचार्य गेलते ना, आणि ठरलं होतं जे वादात हारल त्यानं त्याचा धर्म स्वीकारायचा. लक्षात आलं? तू वादात हारलास तर तू संन्यासी व्हायचं, बायको सोडून घ्यायची आणि आमचा वैदिक धर्म स्वीकारायचा. मी वादात हारलो तर लग्न करायचं आणि तुझा जैन धर्म स्वीकारायचा. झालं का नाही? असं आणि इतक्या अटीतटीचा सामना आहे. त्या सामन्यामध्ये ती बोलू दे नाही. मग शंकराचार्याने ते आता शंकराचार्य, शंकर म्हणजे काय? कलो साक्षात रुद्र. कलियुगात साक्षात रुद्र अवतरलाय. रुद्र म्हणजे महादेव. महाराज शंकराचार्य त्यांनी अभ्यास केला गेला सरस्वती पठण नाही म्हणून मागचा प्रश्न विचारला डबल. मला संशय आलाय म्हणले ते तिथंच आहे. माझं तुम्हाला विचारले ते आणखी थोडस उत्तरात थोडा संदिग्ध वाटायले तर ते मला डबल सांगा. केलं कोण सरस्वती पठण नाही. लगेच पडदा काठीनं सारला. ते पडदा टाकलेला होता ना, काठीनं सारला पडदा की घागरीवर त्याच्या दारूच्या घागरी नाही, तुपाच्या नाही, दारूच्या घागरी आणि तिला बसविले कोणला? त्या आई बाईला. आणि लगेच दांडा हाणला तिला. कोणला? सरस्वतीला. मूर्ख कोणी गेली? त्या मिश्रापाशी राहिली तू, मंडन मिश्रापाशी. आणि त्याच्याकडून बोलायली, जैन मत प्रकट करायली आणि वेदाच्या धर्माचा ऱ्हास करायली. आमच्या कुळात जन्मून वैदिक कुळात जन्मून तू वैदिक कुळाचा नाश करतेस का? शंकराचार्य कातावली कोणला? सरस्वतीला. आणि मग सरस्वती माता म्हणली भगवान काय सांगावं, ह्या मूर्खानं तप करून मला बांधून टाकले. आता कसं असतंय, तप केल्यावर त्याच्या आज्ञेत राहावं लागतंय बरं का इतके साहेब. तप केल्यावर आज्ञेत राहावं लागतंय की नाही? होय होळेकर? राहावं लागतंय. माणूस म्हणतोय ना काय करावं आता. ते कसं आहे बघा, त्याचं मग पटत नाही पण आपल्या इथं थोडा उपकार केलेला आहे त्यानं. तिथं मिंदर होते की नाही माणूस? कसं मग तपान मानून टाकलं का नाही? महाराज सुद्धा बांधल्या तिथं. मग असं होतंय म्हणून ह्याला मला बांधून टाकलंय. मग ते तिथं ते मत खोललं आणि मग उघडं पडलं पितळ. आणि मग वाद केला. हरला वादात कोण? मंडन मिश्र. आणि मंडन मिश्राची बायकोने विचार केला आता आपला नवरा संन्यास घेणार. त्याची बायको सरस्वती होती खरंच, कारण काय ब्रह्मदेव आहे मंडन मिश्र आणि बायको सरस्वती. का म्हणून ज्यावेळेस ब्रह्मदेव बेटीच्या मागे लागला असं वर्णन आहे ना, ब्रह्मा बेटी चोत ब्रह्मा तेरी गांड भरी वेद औरत काय पड़ गई चारी वेद, सरस्वती के गले पडे ब्रह्मा बेटी. त्यावेळेला शाप दिला होता तू मंडन मिश्रांना अवतार घेशील आणि ही तुझी पोरीवर इच्छा झाली ही पोरगी बायको ही झालं भानगड. म्हणून मंडन मिश्र ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि सरस्वती मुलगी या बायको होणारी. मग ती बायको काय म्हणती त्याची मंडन मिश्राची, महाराज तुम्ही आमच्या मालकाला हरविलं तसा माझा प्रश्न आहे, मला हरवा. मी बोलते तुम्हाला विचारते. शंकराचार्य म्हणले संन्यासी मी आणि बाई बरोबर बोलायचं चालू. संन्यासाला बाईला बातचीत करायची नाही. जास्त वादविवाद बाई सण कसा करता येईल? मी संन्यासी आहे आणि संन्यासाला कलंक आहे एका बाई बरोबर बोलणं. तरी पण ती म्हणली अहो तुम्ही संन्यासी म्हणजे मुक्त जगन्मित्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्मपरा या बोधावर असताल तर मी बाई काय गळी काय? तिनं लावलं शास्त्रात ती बाई बोलकी ना बर काय असं बोलता आलं पाहिजे बरं काय. हे साहेब त्या आई बाईला बोलता येत होतं. ती म्हणजे म्हणतात ना जगन्मित्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्म नापर हा आणि सर्व खलिदम आणि मग सर्व खलिदम ब्रह्म असेल तर मग बाई कुठं गडी कुठे? शंकराचार्य विखरच चाळकून बदली ते बोलले. ती म्हणले खरं बोलायलीस तू पण बोल. काय विचारायचे? कोक शास्त्रातलं विचारायचे. म्हणजे आता हाणून घ्यावं. कोक शास्त्राचं विचार आणि कोक शास्त्रातलं एक तर माहित आहे कोणाला असते ग्रस्तायला त्यानं लग्न केलं त्याला ती 20 शास्त्र शिकली आवड. मला मी ब्रह्मचारी लग्नच केलं नाही यावा जन्म संन्यास घेतलाय मला ग्रस्ताश्रमातलं काही माहिती नाही. बरं अभ्यास करा म्हणतो काय करू
मला लग्नच करायचं नाही आणि बायकोच करायची नसेल तर कोकशास्त्र तरी कशाला शिकू? आली का नाही उपाधी आता ही? आणि मला ह्याच्यातलं माहिती नाही, कसं हिला बोलून घ्या असं कोणाला वाटलं? शंकराचार्यांना. आणि म्हणून शंकराचार्यांनी अवधी मागून घेतली. हे बाईसाहेब, हे मातोश्री, मी काही कालाची मला अवधी घ्या, तुमच्या संग मी वाद करतो. मग तिनं अवधी दिली. पुन्हा गेले कोकशास्त्राचा अभ्यास कराय गुरुकडे. बघा तसल्या महात्म्याला गुरुमुखाकडे जावं लागलं नाही भाऊ, त्याशिवाय होत नसतंय. एवढा शंकराचा अवतार होता तरी गुरुमुखाचं निमित्त करावं. गुरुकुळ गेले आणि कोकशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास. आता एवढंच होतं, ती पहिल पाटी होती. पहिल पाटी म्हणजे कळले का? आपल्याला 10 बाऱ्या सांगून लक्षात येत नाही आणि त्यांना 1 बार सांगितलं लक्षात येत होतं नाही. बाबा इथं फरक पडतंय बघा. 10 वर्ष काय राहिला? आळंदीला राहिला आणि 4 वर्ष आळंदीला राहिला, तरी पण 4 वर्षावाला 10 वर्षावाल्याला ऐकत नाही. का ऐकत नाही? बैल पाठी आहे. लक्षात आलं का? आणि हे आपल्या बुद्धीचं मान्यता आहे बरं. 1 बार शब्दातून सांगितलं की कळाव, त्याचं म्हणजे तीक्ष्ण बुद्धी, म्हणजे कर्पूर बुद्धी. ही कोणती बुद्धी? हा, ही कर्पूर बुद्धी. शंकराचार्य ते महाराज अवघड अभ्यास केला कोकशास्त्राचा आणि त्या बाईवर बरोबर वाद करायला. बाईला वाद केला, बाईला हलवी, दोघा नवरा बायकोला हलविल्यावर आणि मग मंडन पाया पडला आणि त्यानं बी महाराज ग्रस्त आश्रम सोडला. एकदम नम विरजा होम केला आणि विधीनं संन्यास घेतला, दीक्षा घेतली. गुरु लहान आहे, 15-20 वर्षाचा, 25 वर्षाचा, ही म्हातार आहे मंडन, तरी पण पाया पडला, सद्गुरु मानलं आणि मानून आणि मग दीक्षा दिली त्यांनी आणि नाव ठेवलं सुरेश्वर. ते मंडन नाव गेलं. पुन्हा नाव कोण ठेवलं? सुरेश्वराचार्य असं नाव ठेवलं. आणि मंडन मिश्र मग वैदिक धर्मात आला आणि सर्व संसाराचा विचार त्याग केला त्या मंडन मिश्रानं. आणि त्याला द्वारकेची गादी दिली. मग 4 फुटावर 4 देव बसविलेत ना, त्यापैकी सुरेश्वराला गादी दिली द्वारकेची. द्वारका आहे ना शंकराचार्य, तिथं बसविला ते सुरेश्वराचार्य. कोणी? शंकराचार्य. हे लक्षात ठेवा. हा, आणि मंडन मिश्र वादात खालीला. म्हणून असं बोलता येते महाराजाला आताच्या? नाही बोलता. तुमचे कोणते सरस्वती प्रसन्न म्हणणारे त्याला ना, हा असं म्हणा. पैसे गोळा म्हणजे ते वाकपटू झाले. कोणते? जसे हे जोकर आहेत का, तसे जोकर आहेत. आणि तुम्हाला सिनेमा बघणाऱ्याला पटवायले. सिनेमा बघितलं काय, कीर्तन बघितलं काय, ऐकलं एकच आहे ना. फरक काय? ते जोकर सांगायले तुम्हाला सुकवायले आणि तुम्ही त्याचं ऐकायले तर आग येऊ नका. आणि तुम्ही पुन्हा म्हणतात की त्याच्याकडे पैसे आले म्हणजे लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही, अवदस आली. मुकुंदी श्रावरी लक्ष्मी द्यायची. लक्ष्मी आता चिपड्याकडे येते का? पहिली गोष्ट अंश रूपाने येते. कोणाकडे? देव स्वरूप असलेल्याकडे. ते तर संपत्ती आली दया, दोन्ही वस्ती आल्या एकची ठाया. ते जाण धनंजया विभूती माझी. तिथं लक्ष्मी आहे. कुठं? दयावी आहे आणि श्रीमंती बी आहे. त्या माणसाच्या हातून आगाव होणार अशा माणसाची लक्ष्मी आहे. महाराज लोकांकडे अवदस आली. कोण आली? हा, या घेणार आहे कडे ह्याचा बुकना करणार आहे. थांबा, नाही जर बुकना करेल जात्यावर हात ठेवतो. ह्याची वाट लागली पाहिजे पूर्वी. तुकाराम महाराजांनी निष्कामतेनं जीवाचं रान करून, जीव आठवून आणि डोंगरात बसून फळमुळं खाऊन, कधी उपाशी राहून, पाणी पिऊन हे गाथा केला. बरोबर? त्या ज्ञानोबाळांनी लोकांचा शर सोसला. मायबाप फुलवड घातले धर्माचे. हे धर्म आहे ना, की काय संन्यासानं ग्रस्त झालं ना, संन्यासाचा ग्रस्त झाला होता कामा नाही, त्याला देहांत पाहिजे. त्याच्या बापाला ते स्वीकारलं महाराज. शास्त्र म्हणेल ते राज्यही तर मानावे आणि घेववी ते न म्हणावे विषयी विरोध. तस्मा शास्त्र प्रमाण ते कार्य व्यवस्थित. हे जे भगवंताचं वाक्य त्याने अंमलात आणलं त्याच्या बापाने. म्हणजे आपल्या वाटोळी समाजासाठी हे जे बाप, माय आणि बाप हे 2 बलिदान. तरी धैर्य
धरलं आपला धर्म सोडला नाही आणि त्या धर्माला पुढाकार घेऊन पुढे पुढे हे भारतीय समुदाय पुढे अंमलात आणून त्याच्यावर भगवद्गीतेवर टीका करून शंकराचार्याचे ग्रंथ हे ते सगळे अवलोकन करून ते ज्ञान ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेवपासष्टी हरिपाठ आणि अभंगवाणी या ग्रंथातून हे पुढे आणलं. त्या तुकारामाने एवढे कष्ट करून सोसून जीवाचं रान करून हे ज्ञान पुढे आणलं आणि त्यांनी सांगून टाकलं त्या लोकांना याच्यावर पैसे कमवू नका असं म्हणणं आहे की नाही त्यांचं. जरा वाचा येते ग्रंथ. माऊली म्हणले का आमच्या वाङ्मयावर तुम्ही पैसे कमवा म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून लोकांकडून पैसे घ्या माऊली म्हणले का? दाखवा कुठं असं. गाथा सांगून गाथ्यातला अभंग सांगून तुम्ही पैसे कमवा असे तुकारामाला म्हणलेत का गाथ्यात? उलट निषेध केलाय की हो. हा तुका म्हणे दरवेळी घेतली देती 56 प्रमाण 100 प्रमाण येईल तुम्हाला. 56 काय झाले 100. नाथांनी सांगितलं तेच, बहिणाबाईने तेच, नामदेवरायनं तेच, ज्ञानोबारायने तेच, तुकाराम महाराज 56 ठिकाणी कातोली तुकाराम महाराज महाराज लोकायला. आणि इतकं सांगून हे जर या ग्रंथावर पैसे कमी असतील असे आहोत त्याच्या पाठीमागे अवदशा लागली असं समजा. आणि ती महासिद्धी संभ्रमे हो जिंकिला तापसो भडमे हो मग आकडोनी कामे दिनू कीजे दिन झाले ते झाले लोभाचे मांजरण पोटपोसी आपण झालं ना आपलं दारोदार पोट भरणारे मांजर येत आणि हे आज ना उद्या हे दुःख भोगितल्याशिवाय तुम्ही त्याला दुःख भोगावं लागलं. जसं व्यवहारामध्ये लोकांचे धुरे फोडले, लोकांना दिडीनं दुडीनं पैसे दिले, 10 रुपये देऊन मुंड्या म्हणून असं कमी ज्या सावकारानं आणि त्याची लेकर बाळ आपण बघतो की नाही भिकार लागलेले का नाही लागले. बरं आपल्या देखत तुमच्या देखत बडे बडे श्रीमंत घर होते ते भिकार लागले बघायला का तुम्ही नाही? तुमच्या देखतच झाले की नाही? आपल्या देखत आमच्या देखत झाले किती पालतं होतं की तुम्हाला लागलं. तालुक्यात नंबर 1 चे घराणे, जिल्ह्यात नंबर 1 चे घराणे आज शून्य होऊन आणि दारू पितेत पोरं नाचत येत इकडे तिकडे हिंडत येत बोंबलत येत काय नाही. कोणाला दुःख, कोणाला कॅन्सर, कोणाला काय बघायला की नाही तुम्ही? मी लक्ष्मी एक अवदशा होती त्याच्या घराची आली ती कोण होती? अवदशा होती. अवदशा होती ती आली आणि ह्याला दुःख देऊन आणि मग लक्ष्मी सरस्वती एके ठिकाणी नाही तुम्ही म्हणले आणि इथं कशी महाराज आहे कशी यायला असं वाटायला त्याच्याजवळ लक्ष्मी आहे. बरं काय तुझ्याकडे सरस्वती प्रसन्न नाही वागा आणि तू म्हणायला लक्ष्मी आली, लक्ष्मी नाही आली वागा. तुझ्या घराला कोण आली? अवदस आली. उद्या ना आज ना उद्या तुझे पालत पडणार आहे असं म्हणा. त्याला काय ठेवायचं? त्या परमार्थावर पैसे कमवून लक्ष्मी येत असते वय कोणी येईल माग? अवदसा येईल. अवदसा लक्ष्मी येत असते का? अरे व्यवहारात सुद्धा लोकांच्या मुळ्या धुळे फोडले, ज्यांना अतिक्रमण केले, काही लोकांच्या शेतात बळ चावत घातले, नम्र हिस काटले. आपण ऐकण्यात आहे की नाही? लोकांनी आपण म्हणत नाही कोणाला कसं म्हणावं. मोठ काय आता हो हो राम 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 बसा 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 बसा. हा बऱ्याच लोकांना बाईना मी फुकट हाणले तर आणि तू श्रीमंत झाला आणि म्हणतोस की माझ्यापेक्षा लक्ष्मी कशी आहे? लक्ष्मी ही अवदस आहे आम्हाला याची भाजी खाणारी. मी आम्हाला 2 लक्ष्मी नाहीत, लक्ष्मी एकच असते. एक आहे लक्ष्मी, एक आहे अवदसा. खरं बोललो, खरं ते शास्त्रात आहे. आणि एकीला पोळीचा निवड ते लक्ष्मीला आणि आम्हाला भाजीचा निवड ते अवदसाला. म्हणजे ही आली की तिच्या मागे ती येते याला साठवा हिच्या मागे ती आणि येते ना. साकार हात आहे का कधी कोणाचा? हा सारखा काळ राहिला यज्ञ विभूतिमत सत्व ते पाहिजे किंवा देत देत संपत्ती आणि दया ती मुकुंद का अहो जिथं दया आहे तिथं मुकुंद आहे. मुकुंद म्हणजे कळला का? भगवंत. आणि भगवंत जिथं आहे तिथं लक्ष्मी काय म्हणले तुम्ही बघा ना. आणखी यत्र योगेश्वर हे श्लोकावर काय म्हणले? हा चंद्र देत शंभू देत आणि संत देत विवेक. हा त्याच्या सगळ्या अवयवाचा म्हणजे कळेल. मग जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. मग मुकुंद स्थिरावली लक्ष्मी ती मुकुंदाजवळच राहते, इतर लोकांजवळ राहत. म्हणून जनक राजाच्या 10 पिढ्या 20 पिढ्या श्रीमंत त्याला धक्का नाही लागला आणि बाकीचे राजे 2-4 पिढ्या तर राहस. त्याही काळात का राजे नव्हते का? पण ज्याच्याकडे लक्ष्मी आहे ते स्थिर झाले आणि ज्याच्याकडे अवदसा आहे ती काही दिवस चमत्कार पुन्हा